करून कुठे चाललंय? जेवायला. जेवायला चाललोय. तुझी बॅग दाखव उर्वी. चावी कुठे गाडीची? सो आता आम्ही जेवायला चाललो. खूप भूक लागली. आता 1:30 वाजून गेलाय. मला काय बोलायचं? मी चेंज केले कपडे. चेंज करून ती आता स्विमिंग मस्त करून आली आहे. जेवूया मग आम्ही जाणार आहे. आणि उद्या जायचं स्विमिंगला. आणि उद्या पण आम्ही जाणार आहे. फॅन खाली इथे उर्वी मोबाईल घेऊन आम्हाला शूट करत होती. दोघांना तिचं जेवण झालं होतं. जेवण झालंय मस्त. चला जायचं. हे जर उभी राहा. आता आपण बीचवर चाललोय. बीचवर म्हणजे समुद्रात. सो आता जेवण वगैरे झालंय छान. नॉनव्हेज खाल्ले मस्त. आणि आता जाणार आहोत बीचवर. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो नागाव बीचला, कारण की आमचं हॉटेल म्हणजे रूम जो आहे तो तिथेच होता. पण म्हटले चला अलिबाग बीचला जाऊन येऊया. नागाव बीचला उद्या सकाळीही जाता येईल. फॉर एफर्ट मग घालून बघ. हा कलर बघ. पिंक नको प्रत्येक बघ घालून. काय माहिती. आता आम्हाला कुलाबा फोर्टवर जायचं आहे. पॅरासेलिंग बघ. ते चालत जातात. चष्मा
आलोय कुलाबा फोर्टला आणि अक्षरशः पाणी पूर्ण खाली गेलंय, बघू शकता तुम्ही। काही लोक तर चालत पण येत आहे, आम्ही जाताना तर चालतच जाणार। हे घोडागाडी ज्या आहेत ना त्या पण समुद्रातूनच आलेल्या आहेत, पाणी खूप कमी आहे त्यामुळे एक तर चालत किंवा समुद्राने घोडागाडीनेच येत आहे। आणि आम्ही आता बोटिंग आलो पण जाताना मालवणला गेलो तेव्हा सिंधुदुर्ग किल्ला तो मुलगा नाही का मग आला पाण्यातून, तो बोलला ना त्याचं घर आहे। गावचे घर आहेत ते, गावचे म्हटलं सगळं तुझे चप्पल जोडीचं सर्व नाही जात गेले। नाही ना बोल, तेव्हा इथे काय बघतो तेव्हा तिकडे मंदिर होतं मोठं, तोफ बघ ना कशा आहेत। मशरूम आहे। सो समोरून बघू शकता तुम्ही पिकनिक येते मुलांची स्कूलमधल्या आणि ते पण सगळे चालत येत आहे बघा, मस्त त्यांनी जाऊन मज्जा करत चाललेत। पाणीच नाही तेव्हा इकडे कमी आणि पुढं थोडंसं आहे वाटतं।
आता आम्ही आलो किनाऱ्यावर. तो तिकडे होता गुलाबा. पाणी बघ, पाणी काहीच नाही इकडे, पूर्ण सुकलाय. बस ना, उडी मार. हा ठीक आहे, आता घे तू. सो आम्ही बीचवरून आलो आणि त्यानंतर मग इथेच आहे ना थोडंसं गार्डन होतं आणि वॉशरूम वगैरे पण आहे, हातपाय वगैरे क्लीन करायला सगळं आहे. मग तिथे सगळं आता मस्त फ्रेश झालं आणि मग आता बघू, शॉपिंग करायला जाऊ. तिथे बघू अलिबागमध्ये काय मार्केट आहे का. सो आता आम्ही इथून निघतोय आणि बघू काय शॉपिंगला भेटते का, जवळपास काही असेल. हो शॉपिंग बिपिंग नाही आहे. हे काय 80 रुपये काय वाजवायचं आहे का. अच्छा, हे मॅग्नेट आहे का. हा मॅग्नेट फ्रीजला लागेल ना. फ्रीजला हो, हे पण फ्रीजचंच आहे. कितीला आहे ते. 120. सो आता थोड्या वेळात सनसेट होईल, त्यासाठी थांबलो आम्ही. चालतायत हे असे चाललेत ना, ते तिकडे चाललेत किल्ल्याकडे. तू दाबू नको ना ते. हा हेच घेते. मार्केट फिरलोय, अलिबाग फिरलोय पूर्ण आणि आम्हाला काहीच भेटलं नाही ॲक्च्युली. म्हणजे सगळे कपडे वगैरे आणि ते तर काय मुंबईला पण भेटलं, ते काय घेऊन जायचं इकडून, तिकडूनच ते घेऊन येतात. सो इकडे असं स्पेशल व्हरायटी मला काही भेटली नाही अलिबागची. बघू आता मच्छी वगैरे जर उद्या भेटली तर रस्त्यानेच घेऊ तिकडे. आणि एक दोन शॉप तिकडे मला लागलेले, ते कोकणी वस्तू, कोकणीतल्या वस्तू वगैरे भेटतात ना त्याचा, तर तिकडेच बघूया. आता तर मी चाललो, आता निघतो इथं अलिबागवरून. खूप डेंजर असं ट्रॅफिक लागलं आहे आम्हाला ॲक्च्युली. काहीतरी महामंडळाची बस, ST महामंडळाची बस बंद पडली आहे. आणि एक तर इकडचे रोड म्हणजे जाम छोटे छोटे रोड आहेत, यायला कठीण जायचं, पण टेन्शनच आहे. जवळपास अर्धा पाऊण तास झाला आहे आम्हाला ट्रॅफिकमध्ये आम्ही अजूनही. आणि उर्वी मागे झोपली आहे. सो कंटाळा तर आलाच आहे.